भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, आशा समोर विजय रडत आहे आणि पश्चातापाने पोळल्यामुळे सगळ्या गोष्टी आशाला उघड करून सांगतोय. तो सांगतो की त्याने फसवून तिच्याशी लग्न केलं आणि तिच्यावर खोटे आरोप केले. गायत्री हे सगळं ऐकते आणि सत्य परिस्थिती काय आहे याची तिला कल्पना येते. गायत्री आणि सोहनलाल घरी पोहोचतात. पल्लवी आपले तर्क लढवून ही गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करते की विजयला मारण्याचा प्रयत्न आशानेच केला आहे. दुसरीकडे आशाला असं वाटतंय की गोविंदची सगळी नजर विजयच्या संपत्तीवर आहे. आता पुढे. मला नाही माहीत तू आहेस कुठे, पण माझ्या प्रेमावर विश्वास आहे. जर माझं प्रेम खरं असेल तर तू जिथे कुठे असशील ठीकच असशील. विजय, आपल्या दोघांना कोणीही विलग नाही करू शकत, कोणीही नाही. वाटलं होतं आशाला जेव्हा अटक होईल तेव्हा तुझ्याबद्दल काहीतरी कळेल, पण असं नाही होऊ शकलं. फोटोशी बोलून काही बदलू शकत नाही पल्लवी. केवळ आपल्या मनाचं समाधान होतं इतकंच, पण ते शांत नाही होऊ शकत ना. तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे मावशी, विजय हाच माझा श्वास आहे. तुला पाहून असा विचार मनात येतो पल्लवी की तुझ्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते, पण काहीही करू शकले नाही. पल्लवी, तुझ्या भाग्यरेषांमध्ये नव्हतं लिहिलं हे सगळं. हे तू काय बोलतेस मावशी? भावनांच्या दुनियेतून तुला बाहेर काढायचा प्रयत्न करतेय मी पल्लवी. स्वतःला कुणाबरोबर इतकंही बांधून घेऊ नये की जगणंच अवघड होऊन बसेल. जे जगणंच त्याच्याकरिता आहे, आयुष्याचं सुख त्याच्याकरिता आहे, तर त्याच्याशिवाय जगणं हे अवघडच होईल ना. बेटा, आयुष्य हे काही स्वप्न नसतं ना. आयुष्य म्हणजे वास्तव आहे, आणि त्या वास्तवात राहून आयुष्य जगायची हिंमत नसते हरायची कधी बेटा. हे तू काय बोलतेस मावशी? आज मला तुझं बोलणं फार विचित्र वाटते. बेटा, आयुष्याच्या सागरात भावनांच्या लाटा तर येतच असतात, पण त्यात वाहता वाहता माणसाने इतकंही खोलवर वाहून जाता कामा नये की कोणी त्याला किनाऱ्यावर पुन्हा आणूच शकणार नाही. बेटा, आजवर तू तुझ्या स्वप्नांच्या जगात जगत होतीस आणि मीही कधी तुझ्या या स्वप्नांना धूसर नाही होऊ दिलं. पण आता ना, आता माझी ही इच्छा आहे की तू वास्तव बघ, ते समजून घे. कारण पुढचा नियतीचा निर्णय नाही माहीत, कोणालाच नाही माहीत.
नशिबाच्या निर्णयाचा विचार करून प्रेम नाही केलं जात मावशी. उलट प्रेम करणारे आपल्या प्रेमाच्या ताकदीने नशिबाचा निर्णय बदलून टाकतात. पुढे काय होईल मला नाही ठाऊक, पण एक गोष्ट मी नक्कीच जाणते, भले काहीही हो, माझ्या मनातून विजयविषयीचं प्रेम अजिबात कमी नाही होणार आणि नाही विजयच्या मनातून माझ्यासाठीचं प्रेम. आम्हा दोघांच्या मध्ये कोणी नाही येऊ शकत. मी विजयची आणि विजय माझा आहे. माझ्यासाठी बस हेच सत्य आहे आणि मी माझं सगळं आयुष्य ह्याच सत्याबरोबर व्यतीत करेन बस. आशिषला मला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये पाठवायचं होतं. माहित नाही कुठं निघून गेलाय. ॲक्च्युली आशिषला मी काहीतरी आणण्यासाठी मीच बाहेर पाठवलं. मी पण त्यांचीच वाट बघतोय. काय आणायला? येऊ देत, मग कळेलच. हे की विजय सिम कार्ड. सिम कार्ड? हो आशा, असं गपचूप राहून तमाशा पाहण्याने काही नाही होणार आहे, म्हणूनच मी हे सिम कार्ड मागवले. आता या नंबरवरून गोविंद बरोबर मी बोलू शकेन. पण विजय, हो आशा, गोविंदला हे वाटत असेल की मी मरून गेलोय आणि तो त्याच्या कारस्थानात यशस्वी झालाय, पण मला त्याला हे सांगायचं की मी जिवंत आहे आणि मला त्याच्याबाबतच्या सगळ्या सत्याचा पत्ता लागलेला आहे. नाही विजय बेटा, आपण ही रिस्क घेता कामा नये आणि तसाही तू अजूनपर्यंत पूर्णपणे ठीक झालेला नाहीस. मी ठीक आहे ना, माझी चिंता करू नका तुम्ही. नाना बरोबरच तर बोलतोय. हे पहा की हे कळल्यानंतर की विजयाला गोविंद विषयाचं सर्व काही समजलंय. गोविंद नक्कीच गडबडून घाबरून काही ना काही करेलच आणि त्या गोष्टीचा फायदा आपल्याला मिळेल. आशिष बेटा, आपण विजयला ह्या गोष्टीसाठी थांबवून ठेवलंय कारण पोलीस सगळे फोन टॅप करतील. कुठे असं न हो की या नंबरमुळे पोलीस इथपर्यंत येऊन पोहोचतील आणि विजयला पकडतील, ज्याच्यामुळे गोविंदला एक नवी चाल खेळायची पुन्हा संधी मिळेल. नाना हा एक नवीन नंबर आहे, याला ट्रेस करणं मुश्किलच होणार, म्हणूनच पोलीस इतक्या सहजपणे माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकणार. ठीक आहे बेटा, जसं तुम्हाला योग्य वाटेल. आपण हातावर हात ठेवून बसून येणं शकणार नाना, कुठल्या ना कुठली रिस्क घ्यावीच लागेल. आशा बेटा, आधी तू हे जाणून घ्यायचा प्रयत्न कर की विजयची प्रॉपर्टी गोविंदच्या नावावर ट्रान्सफर तर नाही झाली. हो नानू. आशिष, तू रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जा. तिथे मुजीब नावाचा एक क्लार्क भेटेल. त्याला विचारलं तर तो सांगू शकेल की ज्या ट्रान्सफर करण्यासाठीच्या फाईल झाल्या आहेत त्यात विजयच्या पप्पांच्या नावाची फाईल आहे की नाही. ठीक आहे आशा, मी जाऊन माहिती काढतो. ममा, मामा, काय झालं बेटा? ममा, पप्पा कुठे आहेत? ते तर सकाळीच निघून गेले. खरं तर काल रात्री सक्सेनाविषयी बोलणं चाललं होतं. बघ ना, सक्सेनाने दिलेला शब्द अजूनही नाही पाळलाय. म्हणूनच मी तुझ्या पप्पांना सांगत होते की त्याच्या नावावर सगळी जमीन ट्रान्सफर करू देऊ नका म्हणून. मम्मा मम्मा मम्मा, अरे आपण काय बोलतात? अशा प्रकारे तर सक्सेना आपल्या हातून निसटून जाईल. का? हातातून का निसटून जाईल? पप्पांनी सगळी जमीन त्याच्या नावावर केलीच आहे ना. रिद्धिमा, गोष्ट समजून घे, समजून घेण्याचा प्रयत्न कर. अरे सक्सेनाच्या नावावर जमीन केली पप्पांनी, पण ती जमीन अजूनपर्यंत ट्रान्सफर नाही झालीये. पप्पा कोणत्याही क्षणी ते पेपर्स कॅन्सल करू शकतात. मम्मा, सक्सेना एक वकील आहे. हो, तो या गोष्टीचा विचार करू शकतो की पप्पानी जर आपला शब्द फिरवला काम झाल्यावर तर मग तो काय करेल, आणि होऊ शकतं की तो ह्या गोष्टीचा विचार करून आपल्या हातून निसटून जाईल.
मग तुम्हाला काय वाटतंय जावई बापू? मला काय वाटतंय मम्मा, मला तर बस असं वाटतंय की हे घर आपल्या विजयच्या शिवाय अपूर्ण आहे. चांगलं नाही वाटत आहे मला त्याच्याशिवाय इथं. आपल्या विजयला वाचवण्यासाठी आपल्याला कितीही पैसे खर्च करायला लागू देत, आपण करू. आपण आपल्या विजयला वाचवण्यासाठी सर्व तो प्रयत्न करू. पण प्लीज प्लीज तुम्ही सक्सेनाला नका थांबू. आणि पप्पांना समजावं की त्याने सक्सेनाला थांबवू नये. बस बस एवढंच सांगा. ही सगळी मालमत्ता माझ्या मुलाच्या पुढे कुठेच नाहीये जावई बापू. जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या पप्पांना समजावेन. पण एकदा माझं विजय बरोबर बोलणं झालं असतं ना, तर कमीत कमी माझ्या जीवाला शांती तरी मिळाली असती की तो सुखरूप आहे. मम्मा, मी पण हाच विचार करतोय. पण आपलं बोलणं होणार कसं? जर विजय ठीक असता ना, तर त्याने फोन जरूर केला असता. कारण की त्याला हे ठाऊक आहे की आपण सगळे त्याची खूप काळजी करतोय. याच विचाराने मलाही काळजी वाटते रिद्धिमा. कुणाच ठाऊक माझ्या विजयची काय अवस्था असेल की तो एक फोनही नाही करू शकत. तुम्ही काळजी नका करू मम्मा, काळजी नका करू. सर्व काही ठीक होऊन जाईल मम्मा. तुम्हाला माझी शपथ, सर्व काही ठीक होईल. मी पण तर ह्याच गोष्टीची वाट पाहत होतो. फक्त एकदाच मला कळू देत की विजय कुठे आहे. मग माझा गेम सोपा होऊन जाईल, एकदम सोपा. आहे भाग्याची. हॅलो हॅलो, ओळखलत का मला? कोण? अच्छा, आता माझा आवाज पण नाही ओळखत. साळेसाहेब, तुम्ही कुठे आहात आणि कसे आहात? मी जिथे कुठे पण आहे, छानच आहे. आणि मी केवळ इतकंच सांगण्यासाठी फोन केलाय की आता माझ्यापासून काही लपलेलं नाहीये. आणि मला तुझी नस कळलेली आहे. हे तुम्ही काय बोलताय? तेच जे तू ऐकतोयस. नालायक माणसा, खरंच तुझी ही दानत मी आधीच ओळखायला हवी होती. तुझ्यासारखे लोक ज्या ताटात जेवतात त्यातच घाण करतात. पण आता एका गोष्टीची आठवण ठेव, तुझे दिवस संपत आले आहेत. साळेसाहेब, तू काय बोलतोयस मला समजतच नाहीये. तू एक काम कर, तू मला सांग की तू कुठे आहेस, मी तुला भेटायला तिकडे येतो. मी कुठे हे तुला नाही समजू शकणार. पण केवळ इतकंच सांगतो की ज्याला तू मारण्यासाठी पाठवलं होतंस ना, तोच वाचवायला पुढे येईल. मला समजलं नाही. आणि आता तू मला समजू पण नाही शकणार, कारण की मी तुला समजून चुकलोय आणि चांगल्या प्रकारे समजून चुकलोय. आणि आता तू एक गोष्ट समजून घे, तुला जेवढा खेळ खेळायचा होता खेळलायस तू. आणि आजपासून तुझी उलटी मोजणी सुरू, लक्षात ठेव. असं वाटतंय ना की जावं आणि त्या नालायकाला माझ्या हाताने गोळ्या घालाव्या. नाही विजय, रागाच्या भरात ही गोष्ट तुझ्या मनातही आणू नकोस. मी तुला कायद्यापासून वाचवू पाहते आणि तू कायदा हातात घेऊ पाहतोयस. तुला समजत नाही आशा, तो आजपर्यंत कायद्याशी खेळत आलाय. कायद्याचा आश्रय घेऊन त्याने आम्हा सर्वांना बर्बाद करायचा प्रयत्न केलाय. हो बेटा,
त्याने कायदा मोडलाय तर त्याला सजाही मिळेलच, जरूर मिळेल. हो विजय, गोविंदला कायदाच शिक्षा देईल, म्हणून कायद्यावर विश्वास ठेव. कुठवर आशा, कुठवर? इतके जुलूम केल्यावरही गोविंद अजूनपर्यंत मोकळाच फिरतोय. नानू, तुम्हीच विजयला समजावा. ह्या क्षणी गोविंदवर सूड उगवायच्या गोष्टी करतोय. बेटा, गुन्हा दूर करण्यासाठी गुन्ह्याचाच आधार नाही घेतला जात. जर सगळेच असा विचार करू लागले तर मग काय फरक राहिला गुन्हा करणाऱ्यात आणि आपल्यामध्ये? हो नानू, गोविंदशी आत्ताच बोलला विजय. त्याला आता हे कळलंय की विजयला त्याच्याविषयी सगळं काही माहिती आहे. त्याची तर हालतच खराब झाली असेल. माझ्यावर विश्वास ठेव विजय. तुझा हा एक फोन त्याची झोप उडवायला पुरेसा आहे. खाणी भाग्याची. हे काय झालं? माझी तर हीच इच्छा होती की विजयाला गोळी लागल्यावर तो अशा जागी जाऊन मरावा जिथे पोलीसही नाही जाऊ शकणार. पण तो तर जिवंत राहिला. मी काय करू? त्याचं जिवंत राहणं माझ्यासाठी फार मोठा संकट बनू शकतं. काय करू मी? काय करू मी? या क्षणी मला हे पण ठाऊक नाही की विजय यावेळेस कुठे आहे. कसं रोखू मी त्याला? काही समजत नाहीये. काही समजत नाही की मी काय करू. काय करू मी? काय करू मी? ज्या प्रकारे आज त्याने मला फोन केलाय तसा तो मम्मा पप्पांना पण फोन करू शकतो. मग माझं सगळं सत्य सर्वांना कळून चुकेल. मग माझा सगळा प्लान उद्ध्वस्त होऊन जाईल. अजून तर ती प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर पण नाही झाली आहे. माझा सगळा प्लान फेल होऊन जाईल, बिघडून जाईल. मी बर्बाद होऊन जाईल. कसं शोधून काढू की विजय यावेळेस कुठे लपलाय? काय करू? की ज्याला तू मारण्यासाठी पाठवलं होतंस तोच वाचवायला पुढे येईल. ज्याला तू मारण्यासाठी पाठवलं होतंस तोच वाचवायला पुढे येईल. तोच वाचवायला पुढे येईल. तोच वाचवायला पुढे येईल. ह्या गोष्टीचा काय अर्थ असू शकतो की मी ज्याला मारण्यासाठी पाठवलं होतं तोच वाचवायला पुढे येईल? तो कोण असू शकतो? मुन्ना. मी मुन्नाला त्याला मारायला पाठवलं होतं. काही असं तर नाही की मुन्नानेच त्याला वाचवलं असेल? कदाचित हो. मुन्ना पैशांसाठी काहीही करू शकतो. काही करू शकतो तो. आणि जर मुन्नाने माझ्याशी गेम खेळला असेल ना तर त्याला त्याची किंमत चुकवावीच लागेल. मुन्नाच मला सांगू शकतो की विजय ह्यावेळेस कुठे येते. मुन्नाच मला सांगू शकतो. मुन्ना, तू तर गेलास. कसला विचार करतेस? पाहिलं ना तुम्ही, पल्लवी आजही आशाला चुकीचं समजते. आणि आशाच्या बाबतीतला पल्लवीचा हा द्वेष माझ्याने नाही पाहावत. असं सारखं वाटतं की पल्लवीला सगळं खरं काय ते सांगावं. ज्या आशाला ती इतकं चुकीचं समजते ती खरं तर चुकीची नाहीच आहे. गायत्री, असं नको करूस. आशाने विजयला आपल्या घरात ठेवून घेतलंय ते आशासाठी की तिला हे नकोय की पोलिसांना याची माहिती मिळेल, नाहीतर विजयला अटक केली जाईल.
आणि त्याच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आशा ही गोष्ट कधीपर्यंत लपवू शकेल? तोपर्यंत लपवून ठेवण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत गोविंदच्या विरुद्धचे पुरावे मिळत नाहीत, त्याचं सत्य कायद्याच्या समोर येत नाही. काल अख्खी रात्र मला झोप नाही आली. मी विचार करत होते, एका बाजूला पल्लवीचा तर एका बाजूला आशाचा. जर एकीला न्याय मिळाला तर दुसरीवर अन्याय होणार आहे. कालपर्यंत दोघी किती चांगल्या मैत्रिणी होत्या, पण आयुष्याने त्यांना ह्या कुठल्या वळणावर आणून उभं केलंय? एकीला जर सुख मिळालं तर दुसरीला दुःख मिळतंय. याचं उत्तर काळच देईल गायत्री. जे काही आपल्या हातात नसेल, आपल्या आवाक्यात नसेल, त्याला आपण काळाच्या भरवशावर सोडून द्यावं. पण मी विसरूही शकत नाही ना की त्यांच्या आयुष्याचं काय होईल. गायत्री, तू पल्लवीच्या सुखाच्या बाबतीत विचार करतेस, पण मला आशा आता कळली. ती पल्लवीला मुळी सुद्धा दुःखी नाही होऊ देणार. तिचं सुख ती स्वतः तिच्या ओटीत घालेल. मी सुद्धा याच विचाराने अस्वस्थ झाले की त्यानंतर आशाचं काय होईल. आशाला चुकीचं समजून कालपर्यंत मी स्वार्थी होते. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की आशाने पल्लवीपासून विजयला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण आज सत्य समोर आलंय आणि मला नाही वाटत असं की दोघींपैकी कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. म्हणून तर मी वारंवार सांगत होतो की पल्लवीला रोखण्याचा प्रयत्न कर. पण कदाचित हा नशिबाचाच खेळ होता की आशा ही पत्नी बनल्यानंतर पण पल्लवी विजयच्या जवळ जात राहिली. पल्लवी तर आजही हेच म्हणतेय की विजयच्या शिवाय ती जगूच शकणार नाही, नाहीच राहू शकणार ती. मी सांगितलं ना गायत्री, ह्याचा निर्णय तू काळावर सोडून दे. पल्लवीच्या बाबतीत मला ठाऊक नाही, पण हो, आशाच्या बाबतीत मी हे चांगल्या प्रकारे जाणतो की ती पल्लवीचं सुख हिरावून आपलं आयुष्य सुखमय नाही करणार. रेखा ही भाग्याची. विजय, मी तर विचार करून हैराण होत असतो की इतके गुन्हे केल्यानंतरही गोविंदने स्वतःला कायद्यापासून कसं वाचवलं. अज्ञानाने का होईना, आम्ही पण गुन्ह्याची साथ दिलीच ना नाना. खरंच की आम्ही कायद्याच्या वाटेने चाललो असतो तर आज माझी ही अवस्था झाली नसती. माझ्या मम्मीच्या डोळ्यात आसवं नसती आणि माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध ही कारस्थानं नसती झाली. पण कायद्याची साथ सोडून आम्ही गोविंदची साथ दिली. पण कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून गोविंदला वाचवण्याचा प्रयत्न केला. कदाचित हीच आमची सर्वात मोठी चूक सिद्ध झाली. विजय, तू तर हा विचार करून त्याची साथ दिलीस की अजाणतेपणे त्याच्याकडून ही चूक झाली, हा गुन्हा झाला. हो आशा, आम्हाला हेच वाटलं की जाणता अजाणता गोविंदकडून एक चूक झाली ज्याचा पश्चात्ताप पण त्याला झालाय. पण आम्हाला कुठे हे ठाऊक होतं की एक असा माणूस असेल की जो आपल्या गळ्यापर्यंत गुन्ह्यांच्या दलदलीत अडकलेला आहे. ह्याचं कारण काही दुसरं नाहीये विजय. ह्याचं कारण हे आहे की तुम्ही लोकांनी त्याला आपलं मानलं आणि त्याने ह्याचा मोबदला अशा तऱ्हेने दिला. तुमचं खरं आहे नाना. आमचा दुश्मन बनून तर कोणी असं कारस्थान करू शकला नसता. आमच्या घरात राहूनच तो आमच्या विरुद्ध हे कारस्थान करण्यात यशस्वी झालेला आहे. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे नाना, माझी मम्मा आणि पप्पा आज पण गोविंदला आपल्या घरचा जावई नाही, उलट घरातला मुलगा मानतात. आणि जेव्हा त्यांना गोविंदचं खरं स्वरूप कळेल तेव्हा तर फार मोठा धक्का बसेल त्यांना. मुजीबने सांगितलं की आज नाही पण उद्यापर्यंत व्हायची पुरेपूर शक्यता आहे. आणि हे सगळं काम कोणी आणखीन नाही, ॲडव्होकेट सक्सेनाच करतोय. मला ठाऊक होतं गोविंद हा सगळा खेळ सक्सेनाला समोर ठेवून खेळतोय.
तुझं तर झालं, राम नाम सत्य आहे.